नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 6वी मराठी पुस्तकातील आला पाऊस ही कवयित्री निर्मला देशपांडे यांची कविता अभ्यासणार आहोत. मुलांनो, या कवितेत पावसाचं आगमन झाल्यानंतर म्हणजेच पाऊस सुरू झाल्यानंतर निसर्गात होणारे बदल, काळे ढग, गारा, वीज, पाण्याने भरलेले रस्ते, पावसात खेळणारी मुले, इंद्र करणारी पाखरे यांचं सुंदर आणि चित्रमय वर्णन केलेलं पाहायला मिळतं. कवीने पावसाचं वर्णन करताना अनेक कल्पना वापरल्या आहेत. त्यामुळे कविता वाचताना विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर पावसाळ्याचं सुंदर दृश्य उभं राहतं. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पहिलं कडवं अभ्यासूयात. आला पाऊस, अंगण झाले ओले, घेऊन आले थेंब टपोरे, संगे वादळ वारे. टपोरे या शब्दाचा अर्थ होतो मोठे, संगे म्हणजे सोबत, वादळ वारं म्हणजे मोठ्या प्रमाणात वारं येतं आणि वादळही येतं. या वादळाबरोबर माती किंवा कागद वगैरे उडून येत असतात. तर या ओळींचा अर्थ पाहूयात. पाऊस आला आणि पावसाच्या पाण्यामुळे घराचं अंगण ओलं झालं. पावसासोबत मोठे मोठे पाण्याचे थेंब आणि जोराचे वारेही आले. पाऊस आल्यावर रस्ता ओला होतो, अंगण ओलं होतं, झाडांवर पाणी पडतं. हे सगळे बदल पाऊस आल्यानंतर होतात आणि आपल्याला ते पाहायला मिळतात. आता आपण पुढचं कडवं पाहूयात. आला पाऊस, आल्या मोठ्या गारा, स्वच्छ पांढरे अंगण झाले, रस्ता भरला सारा. मुलांनो, आपल्याला गारा माहिती आहेत. गारा म्हणजे पाण्याचे गोठलेले छोटे मोठे गोळे. आणि या ओळींचा अर्थ पाहूयात. पावसाबरोबर मोठ्या मोठ्या गाराही पडलेल्या आहेत. गारा पांढऱ्या असल्यामुळे अंगणही पांढरं दिसू लागले, अगदी स्वच्छ दिसू लागलेलं आहे. आणि अंगणाबरोबर रस्त्यावरही गारा साचलेल्या आहेत आणि त्या पडल्यावर काही वेळ जमीन पांढरी शुभ्र दिसत आहे. पहा, पाऊस आला, पावसासोबत गारा आल्या, गारामुळे अंगण पांढरं झालं, रस्ताही गारांनी भरलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढचं कडवं. आला पाऊस, वीज लखाके लख्खन, भिजणारी ती अवखळ पोरे, घरात पळती पटकन. लखाकणे म्हणजे चमकणे, लख्खन म्हणजे पटकन. पहा, अवखळ म्हणजे चंचल, खट्याळ. आता आपण या ओळींचा अर्थ पाहूयात. पाऊस पडत असताना आकाशात वीज चमकू लागलेली आहे आणि विजेचा लखलखाट होताच, विजेचा मोठा आवाज होताच भिजून खेळणारी खोडकर मुले घाबरून पटकन घरात पळाली आहेत. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा मुलांना पावसात भिजायला, खेळायला खूप आवडतं. घरातल्या वडीलधाऱ्या माणसांनी कितीही बोलावलं तरीही मुलं घरात यायला तयार नसतात. अशावेळी जेव्हा विजेचा मोठा आवाज होतो, लखलखाट पसरतो, तेव्हा मात्र ही आनंदाने बागडणारी मुलं घाबरतात आणि आपल्या घरात पटकन येतात. पुढचं कडवं पाहूयात. आला पाऊस, रस्त्यावर होई नदी, चला चला रे होड्या नावा सोडूया त्या पाण्यामध्ये. पहा, पाऊस आलेला आहे आणि रस्त्यावर या पावसामुळे नदी तयार झालेली आहे. खरं तर पाण्याचे छोटे मोठे प्रवाह असतात, पण मुलांना ते नदीसारखे भासत असतात आणि अशा वेळी मुलांना या पाण्यामध्ये कागदी होड्या सोडून त्याचा आनंद घ्यावासा वाटतो, त्यासोबत खेळावंसं वाटतं. पहा, या रस्त्यावर पाण्याच्या नद्या दिसू लागतात, कारण पाणीच रस्त्यावर भरपूर साचलेलं असतं. आता पहा, भरपूर पाऊस पडलाय, रस्त्यावर पाणीही साठलेलं आहे आणि यामुळे रस्ता नदीसारखा मुलांना दिसू लागलाय आणि अशा वेळी मुलांना नदीमध्ये या होड्याही सोडाव्याशा वाटत आहेत. पुढचं कडवं पहा. आला पाऊस, मध्येच पिवळे ऊन हासे, सप्तरंगी इंद्रधनुची कमान आकाशात दिसे. पहा, पाऊस पडत असतानाच अचानक सूर्य बाहेर आला आणि पिवळसर सूर्यप्रकाश सगळीकडे पसरला. पाऊस आणि सूर्यप्रकाश एकाच वेळी आल्यामुळे आकाशात 7 रंगांचं सुंदर इंद्रधनुष्य दिसलं.
पहा, या इंद्रधनुष्यात 7 रंग असतात. तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा. मुलांनो, कमान म्हणजे अर्धवर्तुळाच्या आकाराची जी असते तिला कमान असं म्हणतात. तर ही सप्तरंगी इंद्रधनुची कमान मुलांना आकाशात दिसू लागलेली आहे आणि हे इंद्रधनु खूप केव्हा तरी दिसतं. ते पाहिल्यानंतर मुलांना खूप आनंद झालेला आहे. आला पाऊस, आला पाऊस, काळे काळे हत्ती, निळ्या नभांगणी सैरावैरा, धावत हे सुट्टी. पहा, काळे काळे हत्ती म्हणजे काळे काळे हत्ती हे कभिन्न काळे म्हणजे खूप काळे. आकाशात जेव्हा काळे ढग जमतात तेव्हा ते आकाराने खूप मोठे असतात आणि ते हत्तीसारखे मुलांना दिसत आहेत. नभांगणी म्हणजे आकाशाचं अंगण किंवा नभ, आकाश असं म्हणूयात आपण. आकाशात आलेले काळे कुट्ट ढग कवीला मोठ्या काळ्या हत्तीसारखे वाटतात. हे ढग निळ्या आकाशात इकडून तिकडे वेगाने धावत असल्यासारखे दिसतात. आता पहा, पुढील ओळींचा अभ्यास करणार आहोत आपण. आला पाऊस, आला पाऊस, पागोळ्या गळती, थरथरणारे पंख मिटवूनी, चिप्प पाखरे बसती. पागोळ्या म्हणजे पाऊस सुरू असताना छपरावरून ओघळणारं पाणी. चिप्प म्हणजे अतिशय शांत, कुठलीही हालचाल न करता. पहा, पाऊस पडत असल्यामुळे घराच्या छपरावरून पाण्याच्या पागोळ्या खाली पडतायत. पावसामुळे पक्षी भिजले आहेत आणि थंडीने कुडकुडतायत आणि म्हणून ते आपले पंख मिटून एका जागी बसले आहेत. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पक्षी झाडांच्या फांद्यावर, घरांच्या छपराखाली, झाडांच्या दाट पानांमध्ये विसावतात, आसरा घेतात तिथे आणि तिथे लपून बसतात. पाऊस थांबला की पुन्हा बाहेर भटकायला जातात. आता या छपरावरून पागोळ्या पडतायत, पक्षी भिजतायत, पक्ष्यांना थंडी वाजते आणि त्यामुळे ते पंख मिटून बसलेले आहेत. आपण कविता थोडक्यात पुन्हा एकदा समजावून घेणार आहोत. पहा, पाऊस पडला की अंगण ओलं झालं, पाऊस पडला की गारा पडायला लागल्या, गारा पडल्या की अंगण पांढरं झालं, पाऊस पडायला लागले की वीज चमकते, वीज चमकली की मुलं घरात येतात, पाऊस पडला की रस्त्यावर पाणी साठतं, रस्ता नदीसारखा होतो, पाऊस आणि ऊन एकत्र आलं की इंद्रधनुष्य पसरतं, काळे काळे ढग येतात पाऊस पडतात तेव्हा, ते काळ्या काळ्या हत्तीसारखे दिसू लागतात किंवा हत्तीसारखे मोठे भासू लागतात. पाऊस पडला की पाखरं भिजतात आणि पाखरं भिजली की ते आपले पंख मिटून गुपचूप झाडांच्या आडोशाला किंवा कुठेतरी आडोसा शोधून बसून जातात. या सोप्या पद्धतीने कविता लक्षात ठेवायची आहे. मुलांनो, प्रस्तुत कवितेत पाऊस पडलेला आहे आणि या पाऊस पडल्याने संपूर्ण निसर्गसृष्टीमध्ये निर्माण झालेला ताजेपणा, नवीन जीवन याचं एक सुरेख वर्णन आपल्याला या कवितेत अभ्यासायला मिळतं. तसेच पावसामुळे मुलांच्या मनामध्ये निर्माण झालेला आनंद आणि उत्साह हाही आपल्याला या कवितेतून दिसतो आणि कवीने इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे की आपणही या पावसामध्ये भिजत आहोत, पावसाचा आनंद घेत आहोत, आकाशात इंद्रधनु पाहत आहोत, नदीमध्ये होड्या सोडत आहोत. त्याचबरोबर पाऊस पडल्यानंतर, वीज चमकल्यानंतर आपणही घरात धावत येत आहोत हे दिसतंय. त्याचबरोबर आपल्या डोळ्यांसमोर पंख मिटून पाखरं कशी शांतपणे बसलेली आहेत हेही दिसतंय. कवितेचं वर्णन कवीने इतकं सुंदर केलंय की सगळा अनुभव जणू काही आपणच घेत आहोत असं आपल्याला इथे भासत आहे. विद्यार्थी मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.